मित्रांनो, आता आपण दोन रेषा आणि त्यांची छेदिका. आता ही दोन्ही रेषा समांतर पण असू शकते किंवा एकमेकांच्या सोबत असणारी किंवा पुढे जाऊन छेदणारी रेषा पण असू शकते. आणि त्याला जर छेदिका छेदेल तर त्यांच्यामुळे वेगवेगळे जे कोन तयार होत आहेत ते आपण त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा संबंध आहे ते पाहणार आहे. तर सर्वप्रथम आपण समजून घेऊ की रेषा एल आणि रेषा एम या प्रकारे दोन रेषा दिलेली आहेत आणि या रेषेना एक छेदिका टी दोन भिन्न बिंदू क्यू आणि आर मध्ये छेदते. मित्रांनो, या कोनांना आपण 1 2 3 4 असा नंबरिंग दिलेलं आहे. 5 6 7 8 याप्रमाणे नंबरिंग दिलेलं आहे. आपण पाहूया की त्याच्यामुळे कोणकोणते कोन तयार होत आहेत. परंतु जर ही दोन रेषा समांतर असेल तर त्या कोनांमध्ये पण अजून एक संबंध पाहायला मिळतो. तर आपण या दोन समांतर रेषाच घेऊया. त्या एल आणि एम समांतर रेषा आहे आणि त्यांची छेदिका टी आहे. तर वेगवेगळे जे कोन तयार होतात त्यामध्ये सर्वप्रथम आपण जे पाहणार आहे जो कोन तो आहे सर्वप्रथम कोन आहे अनुकोन. अनुकोन ज्याचा आकार तुम्ही बरोबर व्यवस्थित पाहाल ना तर एफ आकार येणार. आता एफ आकारच्यामुळे कोणकोणते कोन तयार होत आहेत इथे थोड्या पेजेसच्या मदतीने मी तुम्हाला दर्शवतोय कोणकोणते कोन येतील. तर पहा इथे याप्रमाणे आपली आकृतीमध्ये एफ आकार तयार होऊन राहिला आहे. दिसतं मित्रांनो हा एफ आकार बरोबर. तर इथे कोणते कोन एफ आकारच्या कोण्यामध्ये जे कोन तयार होत आहेत बरोबर. इथं तर 3 6 7 असं 3 कोन तुम्हाला दिसत आहेत. पण कोणते कोन तर हा 3 नंबरचा कोन आणि त्याच्यासोबत हा 7 नंबरचा कोन. तर 3 आणि 7 हे अनुकोनची जोड झाली. तर पहिला कोन येणार 3 आणि 7. कोन 3 आणि कोन 7 बरोबर. त्याच अनुसार मित्रांनो आपण उलटा एफ बघूया. तर उलटा एफ आकार तिथेही तुम्हाला 2 3 6 हे कोन दिसत आहेत बरोबर. पण कोणते कोन घ्यायचे जे एफच्या मध्ये कोन तयार करतात ते बरोबर. तर इथे कोन 2 आणि कोन 6 2 नंबरचा कोन आणि 6 नंबरचा कोन हे परस्पर अनुकोन होते. आता लिहिता येणार आपल्याला त्याला आपण कॅपिटल आय मला 1 देऊन टाकू आणि ह्याला नंबर 1 नंबर 2 आपण ठरवला कोन 2 आणि कोन 6 बरोबर. त्याच अनुसार तिसऱ्या क्रमांकावरती कोणते कोन तयार होत आहेत ते बघूया. तर तिसऱ्या क्रमांकामध्ये सरळ उलटा एफ बरोबर. तर सरळ उलटा एफ बघितलं तर इथे हा 4 नंबरचा कोन आहे आणि तसंच मित्रांनो हा 8 नंबरचा कोन हे दोन्ही अनुकोन आहेत. तर लिहिता येणार कोन 4 आणि कोन 8. त्याच अनुसार चौथ्या नंबरचा कोन उलटा एफ आकार बरोबर. उलटा एफ आणि तो पण उलट अजून. तर कोणतं कोन तयार होत आहेत इथे 5 नंबरचा कोन आणि हा 1 नंबरचा कोन हे दोन्ही काय झाले अनुकोन. तर कोन 5 आणि कोन 1 बरोबर. तर दोन रेषा छेदेल दोन रेषांना एक छेदिका छेदेल त्यामुळे अनुकोनांची 4 जोडी तयार होतात बरोबर. आणि जर त्या दोन्ही रेषा समांतर असतील तर या चारही अनुकोनच्या जोड्या एकरूप असतील समान असतील. जर रेषा समांतर असेल तर हे सर्व अनुकोन प्रत्येकी एकमेकांना समान असतील किंवा एकरूप असतील. ही अनुकोनची एकरूपतेची पूर्वधारणा जी आहे बरोबर ते आपल्याला विना साबितीने स्वीकारून घ्यायची. चला त्यानंतर मग तयार होत आहेत दुसरे अंतःयुग्म कोन. अंतःयुग्म कोन बरोबर. पहिला अनुकोन होता आता तयार होत आहे अंतःयुग्म कोन. चला मित्रांनो, अंतःयुग्म कोन ज्याचा आकार झेड असेल. केवळ झेड असेल जर तो दोन समांतर रेषा आणि त्याची छेदिकामुळे तयार होत असतील तर त्यांचे आकार झेड असेल आणि झेडच्या ह्या कोपऱ्यात बरोबर याप्रमाणे कोन तयार होतात. एफच्या इथे या कोपऱ्यात कोन तयार होत आहेत आणि झेडच्या याप्रमाणे अल्टरनेटिव्ह अँगल्स त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. तर याप्रमाणे झेड तयार होत आहे. आपण इथे आकृती जी दिलेली आहे त्याच्यात आपण झेड पाहूया याप्रमाणे तयार होत आहेत बरोबर. तर हा झेड तुम्ही इकडचा सरळ झेड बघाल तर या झेडच्या या कोपऱ्यात बरोबर इकडच्या झेड तर 4 आणि दुसरा कोणता येणार 6
4 आणि 6 बरोबर हा झॅड तयार झाला. त्याच्यात हे 4 आणि 6 नंबरचे कोण आहेत ते अंतःयुग्म कोण. म्हणजे पहिला जो बनणार आहे कोण तो कोण 4 आणि कोण 6. त्याच अनुसार उलटं झॅड, जसं एफ पण आपण सरळ घेतला उलटं घेतला त्याचप्रमाणे उलटं झॅड बघूया. तर उलटं झॅड याप्रमाणे तयार होतं बरोबर. इकडचा उलटा एफ जो झॅड तयार जो होतो त्याच हा कोण 3 आणि 5. 3 नंबरचा कोण आणि 5 नंबरचा कोण. उलट्या झॅडमध्ये 3 आणि 5 नंबरचे कोण हे अंतःयुग्म कोण आहे. तर कोण 3 आणि येणार कोण 5 हे झाले अंतःयुग्म कोण. त्याच अनुसार आहे 3 नंबरवरती बाह्ययुग्म कोण. बाह्ययुग्म कोण याला कोणत्याच प्रकारचा आकार वगैरे तर नाही. बहिर्युग्म कोण पण त्याला म्हणतात, एक्सटिरियल अल्टरनेटिव्ह अँगल्स, ज्याचा आपण खूप कमी वापर होईल. पण बाह्ययुग्म कोण तुम्ही बघाल इकडे तर हा 2 नंबरचा कोण आणि हा 8 नंबरचा कोण. म्हणजे आपण जो झॅड तयार केलेला आहात त्या झॅडचा जो अभिकोण असतो तो बरोबर. इथे पहिला आपण काही मिळालं 4 आणि 6 हे अंतःयुग्म कोण बनत. तर 4चा अभिकोण कोणता होणार 2 आणि 6चा अभिकोण 8 म्हणजे इथे 2 आणि 8 हे बाह्ययुग्म कोण झाले. तर 1 नंबरवरती येणार कोण 2 आणि कोण 8. त्याच अनुसार आपण उलटं झॅड पण पाहिलं तिथे 3 आणि 5 नंबरचा जो कोण आहे तो अंतःयुग्म कोण झाला बरोबर. तर 3चा अभिकोण येणार 1 आणि 5चा अभिकोण येणार 7 बरोबर. तर इथे 1 आणि 7 नंबरचा जो कोण आहे ते झाले बाह्ययुग्म कोण. तर दुसरी जोड येणार कोण 1 आणि कोण 7 बरोबर मित्रांनो. तर त्यानुसार तुम्हाला अंतःयुग्म कोण येत असेल तर त्यांचे जे अभिकोण असतील ते बाह्ययुग्म कोण येणार. त्याच अनुसार छेदिकेच्या एकाच बाजूला आलेले अंतःकोन बाजूस असणारे अंतःकोन. अंतःकोन ज्यांचा आकार आहे सी बरोबर. परफेक्ट सी नाही पण असा सिम्बॉलिक सी आकार असणार आहे. बघूया कोणत्या आकारच्या बनतात ते कोण. तर सी आकार जर तुम्हाला आकृतीमध्ये बरोबर व्यवस्थित बघायचा असेल तर याप्रमाणे येणार. अजून मी वरचा भाग पण झाकून टाकू तुमच्यासाठी. तर याप्रमाणे आकृतीमध्ये सी शेप येणार आहे बरोबर. तर कोणकोणत्या दिसत आहे फक्त तुम्हाला 3 नंबरचा कोण आणि 6 नंबरचा कोण. हे हा छेदिकेच्या ही छेदिका त्याच्या एकाच बाजूला आलेले अंतःकोन आतील भागातच आहे म्हणून 3 आणि 6 नंबरचा कोण. त्याच अनुसार तुम्ही इकडचा कोण बघाल याप्रमाणे मी झाकून देतोय आकृतीमध्ये. तर कोणते कोण येणार 4 आणि 5 नंबरचे बरोबर. 4, 5 हे पण अंतःयुग्म कोण आहेत छेदिकेच्या एकाच बाजूला आलेले आहेत आणि 3 आणि 6 हे पण अंतःयुग्म कोण नाही अंतःकोन आहेत बरोबर. तर आपल्याला 2 अंतःकोनांची जोडी मिळाली कोण 3, 6, 4, 5 आपण लिहितोय कोण 3 आणि कोण 6 तसेच कोण 4 आणि कोण 5. आता 2 समांतर रेषा आणि त्यांची छेदिका त्यांना 2 भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल तर हे जे अंतःयुग्म कोण आहेत ते परस्पर पूरक असतात. पूरक असतात अर्थात त्यांची जी बेरीज आहे ती 180 येणार आहे. तर आपण लिहिता येणार इथं कोण 3 अधिक कोण 6 बरोबर 180 आणि कोण 4 प्लस कोण 5 बरोबर 180 बरोबर. आणि त्याच अनुसार बाह्ययुग्म कोण असेल किंवा अंतःयुग्म कोण असेल ते अगोदर सांगितलं त्यानुसार समान असतील किंवा एकरूप. तुम्ही कोणताही शब्द वापरू शकता. समान असतील एकरूप असतील हे कोण.
बरोबर. याच्यावरती आधारित मित्रांनो वेगवेगळे प्रमेय पण आहेत, ते आपल्याला पाहायचे आहेत. परीक्षेत हे प्रमेय खूपच उपयोगी येणार आहेत आणि त्याच्याविषयी तुम्हाला 4 मार्कामध्ये प्रश्न विचारलेच जाते. बरोबर. तर छेदिक समांतर रेषा आणि त्यांची छेदिका मिळते वेगवेगळे जे कोन तयार होतात त्याच्याविषयी आपण माहिती मिळवली. मित्रांनो, आता आपण पूर्वधारणा 6.3 पाहूया. हे जेव्हा मी तुम्हाला अनुकोन समजावले तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं का जर छेदिका 2 समांतर रेषांना छेदत असेल तर अनुकोनची प्रत्येक जोड समान असेल. बरोबर. अनुकोन पुन्हा पाहून घ्या. त्याने एफ आकार इकडचा एफ आकार घ्या, इकडचा एफ आकार घ्या. याप्रमाणे असं 2 समांतर रेषांनी छेदिका छेदत असेल आपण ही आकृती याप्रमाणे उभी पण करून घेतली तरी तुम्हाला एफ दिसतीलच. बरोबर. त्यानंतर मग पूर्वधारणा 6.4 आहे. तुम्हाला नोट्समध्ये हे सगळं लिहून घ्यायचं आहे क्लासवरची वहीमध्ये. का जर छेदिका 2 रेषांना अशा प्रकारे छेदेल का जी अनुकोन तयार होतात त्यांची जोडी एकरूप असेल, म्हणजे हे जे कोन तयार झाले अनुकोन, बरोबर, ते त्यांची जोडी एकरूप असेल तर अशी रेषा परस्पर समांतर रेषा होऊन जाईल. आपल्याला या पॉईंटच्या हा पॉईंट खूप उपयोगी आहे, दोन्ही अनुकोनांची पूर्वधारणा, कारण त्याच्यावर आधारित आपण प्रमेय सोडवणार आहे. तर आता प्रमेय 6.2 दिलेला आहे. 6.1 प्रमेय आपण पाहिला, अभिकोन एकरूप असतात, बरोबर, विरुद्ध कोण एकरूप असतात. त्याचप्रमाणे प्रमेय 6.2 आता आपण पाहणार आहे का जर एक छेदिका 2 समांतर रेषांना छेदत असेल तर अंतयुग्म कोनांची प्रत्येक जोड ही समान असते. प्रमेय कसं काय लिहायचं आहे ते मी तुम्हाला पूर्ण PDF पाठवणारच आहे. हा व्हिडिओमध्ये फक्त तुम्ही समजून घ्यायचं आहे का प्रमेय कोणत्या प्रकारे सिद्ध होत आहे. तर आपण ही 2 समांतर रेषा घेतलेली आहे, AB रेषा आणि दुसरी CD रेषा, बरोबर, आणि त्याला एक छेदिका PS 2 भिन्न बिंदू Q आणि R मध्ये छेदते, बरोबर, छेदते. त्यामुळे आपल्याला जे अंतयुग्म कोन मिळतात, अंतयुग्म कोन एकरूप हा ते आपल्याला दर्शवायचे आहे. तर अंतयुग्म कोनचे ज्या 2 जोड्या मिळतात, मी इथं ब्लॅक पेनने जे दाखवलेल्या आहे ती पहिली जोड आहे अंतयुग्म कोनांची. मी तुम्हाला Z हा आकार समजवलेला होता अंतयुग्म कोनमध्ये, बरोबर, याप्रमाणे, बरोबर. तिथे आपण थोडा नंबरिंग घेतलेला होता. तर अंतयुग्म कोन कोणते तयार होत आहेत तर पहा याप्रमाणे. हा Z आकार, पहिला अंतयुग्म कोन आहे कोन AQ आणि हा नाव R, बरोबर. तिथे आपण 1 2 नंबर दिलेले होते. इथे आपण पूर्ण कोनांच्या नावं लिहू. तर कोन AQR आणि दुसरं येणार तर कोन DRQ किंवा QRD, AQR QRD. तर तो आपण पहिला इथे लिहून घेतला, कोन AQR तसेच कोन QRD. चला, त्याच अनुसार आपण इकडच्या उजवी बाजूचा Z घेऊया. उजवी बाजूचा Z याप्रमाणे येणार. दुसरी जोडीला मी लाल रंगाने दर्शवलेली आहे. तर बघा, कोन BQR, कोणांची नावं पाहिलं तर तुम्हाला दिसायला, कोन BQR आणि दुसरा आहे कोन QRC, BQR आणि कोन QRC. तर इथे मी लिहिला कोन BQR आणि कोन QRC, हे दोन्ही समान आहेत, ते आपल्याला सिद्ध करायचे आहेत. चला, आकृतीवरून आता आपण सिद्धता घेतोय. तर सिद्धतेसाठी आपण अनुकोनची पूर्वधारणा आहे त्याचा वापर करूया. तर अनुकोन कोणकोणते तयार होत आहेत तर बघा, कोन AQR, बरोबर, कोन AQR आणि कोन, मित्रांनो, आता संगत कोन किंवा अनुकोन, बरोबर. संगत कोन हा मराठी शब्द आहे आणि अनुकोन हा गुजराती शब्द आहे. तर अनुकोनची पूर्वधारणा किंवा संगत कोनची पूर्वधारणा हे दोन्ही एकच येणार. प्रश्नपत्रिका आपल्याला गुजरातीमध्ये येईल म्हणून गुजराती शब्द कोणते वापर करायचे तेही आपल्याला बरोबर लक्षात ठेवायचे आहेत, बरोबर. आता कोणकोणते कोन येणार तर कोन PQB आणि कोन QRD हे दोन्ही काय होणार, अनुकोन किंवा संगत कोन, बरोबर. संगत कोनचा आकार F, अनुकोनचा आकार F. तर हा कोन PQB आणि कोन QRD हे दोन्ही समान कोन होतील, बरोबर. इथे तुम्ही नंबरिंगने पण ह्या सिद्ध करू शकता. तर PQB बरोबर QRD, बरोबर, ते इथे मी लिहिला, कोन PQB बरोबर कोन QRD. चला, त्याचप्रमाणे आपल्याला हवा आता AQR. तर AQR सोबत कोन PQB हा तुम्ही पहिल्या प्रमेयानुसार बघाल तर क्रॉस दिसत आहे, बरोबर. हे काय तयार होत आहेत, परस्पर विरुद्ध कोन, विरुद्ध कोन किंवा तुम्ही अभिकोन पण म्हणू शकता. तर कोन AQR
बरोबर कोण पी क्यू बी हे दोन्ही कोण एकमेकांना विरुद्ध कोण आहेत आणि विरुद्ध कोण नेहमी एकरूप असतात. तर आपण लिहू शकतो कोण ए क्यू आर बरोबर कोण पी क्यू बी. चला ए क्यू आर इक्वल टू पी क्यू बी हे अभिकोण परिणाम 1 दिला आणि क्यू आर डी बरोबर पी क्यू बी हे संगत कोण किंवा अनुकोण बरोबर अनुकोणची पूर्वधारणानुसार त्याला परिणाम नंबर 2 दिला. तर या दोन्ही परिणामाची बघा उजवी बाजू पी क्यू बी समान आहे म्हणून डावी बाजू कोण ए क्यू आर बरोबर कोण क्यू आर डी होणार. ए क्यू आर आणि क्यू आर डी ते तर आपल्याला सिद्ध करायचं आहे बरोबर. तर अशाच प्रकारे आपण दुसरा पण जो अँगल आहेत अल्टरनेटिव्ह अँगल्स किंवा अंतयुग्म कोण ते सिद्ध करू शकता. तुम्ही तर नंबरिंगने पण हे कोण एकरूप सिद्ध करू शकता. तर अशा प्रकारे प्रमेय 6.2 बरोबर हा आपला कंप्लीट झालेला आहे. मित्रांनो प्रमेय 6.2 आपण पाहिला का जर रेषा समांतर असेल तर जे अंतयुग्म कोण तयार होतात बरोबर ते एकरूप असतील. आणि 6.3 त्याच्या प्रतिप्रमेय प्रतिविधान म्हणजे त्याच्या बरोबर उलटा का जर रेषा समांतर असेल तर जर कोण एकरूप होत असतील अंतयुग्म कोण तर अंतयुग्म कोण एकरूप होत असतील तर ती रेषा समांतर असेल. चला त्याच अनुसार आपण प्रमेय 6.4 पाहूया का जर दोन समांतर रेषांना एक छेदिका दोन भिन्न बिंदू Q आणि R मध्ये याप्रमाणे छेदत असेल तर छेदिकेच्या एकाच बाजूला आलेले अंतःकोन बरोबर. चला छेदिकेच्या एकाच बाजूला म्हणजे या छेदिका असेल बरोबर ही छेदिका आहे त्याच्या एकाच बाजूला आलेले अंतःकोन म्हणजे आतील भागात आलेले कोण मी तुम्हाला सी आकार त्याच्यासाठी दिलेला आहे बरोबर. तर जेव्हाही आपण अंतःकोन बघूया तेव्हा फक्त हा एवढा सी आकार लक्षात घ्यायचा आहे आपल्याला बरोबर. हा पेनाच्या खालचा हा जो सी आकार आहे ना तो लक्षात घ्या. तर कोणता येणार कोण बी म्हणजे हा कोण आणि हा कोण येणार. पण ह्याचं पूर्ण नाव जर सांगायचं असेल तर त्यासाठी आपल्याला लेटर्स पाहावे लागते इंग्रजी लेटर्स त्याच्या बिंदूमध्ये छेदत आहेत. तर कोण बी क्यू आर आणि दुसरा येणार कोण क्यू आर डी. कळतंय का हे दोन कोण आहेत तर कोण बी क्यू आर आणि कोण क्यू आर डी. जे दोन कोण आहेत त्याला मी निळ्या रंगाच्या पेनने दर्शवलेलं आहे. तर आपल्याला या दोन कोण पूरक असतात म्हणजे त्यांची बेरीज 180 असेल ते आपल्याला सिद्ध करायचं आहे. चला त्याच अनुसार आता दोन समांतर रेषेला छेदिका छेदेल तर छेदिकेच्या एकाच बाजूला आलेल्या अंतःकोनांची दोन जोडी बनते बरोबर. ही पहिली जोड झाली. त्याच अनुसार दुसरी जोडी असणार तर दुसरी जोडी याप्रमाणे असणार आहे बरोबर. ही दुसरी जोड पाहून घ्या. तर लाल पेनाने मी इथे दर्शवलेले आहेत दुसरी जोड हा कोण आणि हा कोण बरोबर. सी शेप जो येणार आहे त्या सी शेपमध्ये मधले कोण तर कोणते कोण येणार कोण ए क्यू आर आणि दुसरा कोण येणार क्यू आर सी. तर आपल्याला सिद्ध करायचे आहे का कोण ए क्यू आर आणि कोण क्यू आर सी त्यांची बेरीज पण 180 होते बरोबर. तर सिद्धतामध्ये मी हे सगळं लिहून घेतलेलं आहे का समांतर रेषा आणि त्यांची छेदिका दोन भिन्न बिंदूमध्ये छेदते रेषांना बरोबर. आणि जे कोण तयार झालेले आहेत कोण ए क्यू आर आणि कोण क्यू आर सी ए क्यू आर आणि कोण क्यू आर सी. तसेच दुसरा जो कोण आहे तो कोण बी क्यू आर आणि कोण बी क्यू आर डी बरोबर हे तयार झालेले आहेत. आता आपल्याला हे सिद्ध करायचं आहे तर त्यासाठी आता बेरीज 180 आणायची आहे तर 180 अंश बेरीज येत असेल असे कोण म्हणजे पूरक कोण आणि दुसरा एक पूरक कोण दुसरी एक कोणांची जोडी जी पूरक असते ती आहे रेषीय जोडीतील कोण बरोबर. तर रेषीय जोडीतील कोणांचा इथे आपण वापर करूया. पहिला कोण घेऊया पहा. आता आपल्याला पहिली ही जोडी जी आहे क्यू आर आणि क्यू आर सी त्यांची बेरीज 180 आणायची आहे. तर 180 हा वर्डिंग तरी आला पाहिजे त्यासाठी व्यवस्थित लक्ष द्याल. तर याप्रमाणे हा टी शेप तयार झालेला आहे. तर व्यवस्थित दिसत असेल तुम्हाला तर हा टी शेप तयार झालेला आहे बरोबर. टी शेप म्हणजे रेषीय जोडीतील कोण आणि त्यांची बेरीज नेहमी 180 असते. तर आपण टी शेप कोणता हे दोन कोण टी शेप आहेत बरोबर. तर कोण ए क्यू आणि नंबरिंगसाठी आर ए क्यू आर. तसाच दुसरा कोण येणार बी क्यू आर कोण ए क्यू आर अधिक कोण बी क्यू आर बरोबर येणार 180. तर आपण इथे लिहिलेलं आहे पहा
कोण AQR प्लस BQR बरोबर येणार 180. परिणाम नंबर 1. का बरं? कारण ते रेषीय जोडीतील कोण आहेत. बरोबर. आता आपल्याला जे सिद्ध करायचे त्यात पहा का AQR तर आपल्याला हवंच. बरोबर. BQR त्याच्या ठिकाणी आपल्याला कोणता कोण हवा? QRC. तर BQR कोण BQR आणि कोण QRC त्याच्यामध्ये एक संबंध आहे. पहा याप्रमाणे Z आकार तयार होतं. BQR आणि QRC. तुम्हाला त्या मार्गावरती जायचं आहे तर त्या मार्गावरती गेल्यास आपल्याला बघा हा Z तयार होतोय. बरोबर. हा Z तयार होतोय म्हणजे ते कोणते कोण येणार? ते येणार अंतःयुग्म कोण. आणि अंतःयुग्म कोण नेहमी एकरूप असतात. म्हणजे BQR त्याच्या ठिकाणी तुम्ही QRC लिहू शकता. तर इथे मी BQR बरोबर QRC हे अंतःयुग्म कोण असल्यामुळे त्याला परिणाम 2 दिलेला आहे आणि परिणाम 1 आणि 2 वरून AQR अधिक BQRच्या ठिकाणी आपण काय ठेवतो? QRC बरोबर 180. तर आपल्याला हे सिद्ध करायचे होते का छेदिकेच्या एकाच बाजूला आलेले अंतःकोन AQR आणि QRC एकरूप असते. बरोबर. याचप्रमाणे तुम्ही दुसरा पण परिणाम सिद्ध करू शकता. दुसरी साईडचा तुम्हाला रेषीय जोडीतील कोण घ्यायचे आणि मग हा परिणाम सिद्ध करता येईल. प्रमेय 6.4 मध्ये आपण पाहिला की दोन समांतर रेषा आणि त्यांची छेदिकामुळे तयार होणारे छेदिकेच्या एकाच बाजूला आलेले जे अंतःकोन असतात ते पूरक असतात. अर्थात त्यांची बेरीज 180 असते. परंतु याच अनुसार आपल्याला दिला नसेल का रेषा समांतर आहेत. मग फक्त असं दिलं असेल का 2 रेषा दिलेली आहे आणि त्याला एक छेदिका 2 भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल तर त्यामुळे जे अंतःकोन तयार होतात ते परस्पर पूरक असतील. जर पूरक असतील म्हणजे त्यांची बेरीज 180 होत असेल तर निश्चितच त्या 2 रेषा समांतर असतील. अर्थात जसं अनुकोनमध्ये युग्मकोनमध्ये संगतकोनमध्ये पाहिलं त्याच अनुसार का जर रेषा समांतर असेल तर संगतकोन एकरूप असतात. संगतकोन एकरूप असतील तर रेषा समांतर होतील. त्याचप्रमाणे रेषा समांतर असेल छेदिका छेदत असेल तर तयार होणारे अंतःयुग्म कोन एकरूप असतील आणि जर अंतःयुग्म कोन एकरूप असतील तर रेषा पण समांतर होत असेल. त्याचप्रमाणे रेषा समांतर असेल तर छेदिकेच्या एकाच बाजूला आलेले अंतःकोन पूरक असतील आणि जर अंतःकोन पूरक असतील तर जो 2 रेषा छेदिका छेदत असेल ती 2 रेषा समांतर असेल. बरोबर. आता आपण प्रमेय 6.6 पाहूया. प्रमेय 6.6. प्रमेय 6.6 इथे पहा मी एकदम शॉर्टमध्ये काही नावं वगैरे जास्त लिहिलेली नाही आहे. फक्त 3 रेषा LMN एकमेकांना दर्शवलेली आहे समांतर. प्रमेय काय सांगतोय का ज्या रेषा एकच रेषेला समांतर असेल त्या परस्पर समांतर असतात. तर आता समजून घ्या की पहिली रेषा दुसरीला समांतर असेल आणि दुसरी ही तिसरीला समांतर असेल तर पहिली आणि तिसरी रेषा पण समांतर होणारच. कारण त्यांच्यामध्ये एक कॉमन समांतर रेषा M येऊन जाते. बरोबर. हा परिणाम आपण सिद्ध करायचा आहे. असा तर आपल्याला वही तुमची घेऊन घ्या लाईनवाली पेजेस असतात तर पहिली रेषा दुसरी रेषा तिसरी रेषा अशा खूप सर्व लाईन्स असतात. बरोबर. तर त्या प्रत्येक लाईन्स एक रेषा समजून घेऊ या प्रतल समजून घेऊ तर त्या परस्पर एकमेकांना छेदत नसतात आणि ते परस्पर समांतर रेषा असतात. हा परिणाम आपल्याला सिद्ध करायचा आहे. तर त्या सिद्ध करण्यासाठी आणखीन आपण इथे अनुकोनची पूर्वधारणा किंवा तुम्ही म्हणाल संगतकोनची पूर्वधारणा घेऊया. बरोबर. तर इथे 3 समांतर रेषा 3 रेषा ॲक्च्युली तर LMN मी समांतर पहिल्यापासूनच दर्शवलेली आहे कारण आपल्याला ते समांतर सिद्ध करायची आहे. त्याला एक छेदिका T छेदते. बरोबर. इथे कोणतेच वेगळे नाव न देऊन तुम्ही फक्त कोणांची नावं दिलेली आहे. कोणांच्या या कोणाला मी 1 म्हटलेलं आहे, याला 2 म्हटलेलं आहे आणि याला 3 म्हटलेलं आहे. बरोबर. आता आपण सिद्धतेमध्ये पाहिलं का L ही Mला समांतर आहे आणि M ही Nला समांतर आहे. तर आपल्याला सिद्ध करायचे आहे की L ही Nला पण समांतर आहे. समांतर आहे अर्थात L ही Nला छेदणार नाही. चला त्यासाठी आपण सांगितलं त्यानुसार संगतकोनांचा वापर केलेला आहे. तर पहा आपण एक ही रेषा झाकून देऊ तर फक्त आपल्याला ही 2 समांतर रेषा दिसतील. रेषा L आणि M.
बरोबर. आता ही दोन रेषा समांतर आहे त्याच्यामुळे हे अनुकोन तयार होतात. एफ आकार तुम्हाला दिसत आहेत मला बरोबर. तर एफ आकार असल्यामुळे हे दोन कोण 1 नंबरचे आणि 2 नंबरचे हे दोन्ही कोण कसे होणार एकरूप अनुकोनची किंवा संगत कोणांची पूर्वधारणा. एफ आकार हे संगत कोण एकरूप. तर आपण काय लिहितोय कोण नंबर 1 बरोबर कोण नंबर 2. तर इथे मी दर्शवलाय पहा कोण नंबर 1 बरोबर कोण नंबर 2. याला देऊन टाकला परिणाम नंबर 1 कारण हा अनुकोनची पूर्वधारणा आहे. चला आता आपण काय करतोय का वरील रेषा झाकून टाकतोय बरोबर. वरील रेषा झाकून टाकली तर आपल्याला आता एम आणि एन ही दोन समांतर रेषा दिसते आणि ही त्यांची छेदिका बरोबर. ही छेदिकामुळे आता हे दोन समांतरच आहेत तर छेदिकेमुळे तयार होणारे हे जे संगत कोण आहे एफ आकार पुन्हा दिसतोय तुम्हाला ते दोन्ही एकरूप होतील. म्हणजे जो 2 नंबरचा कोण आहे आणि 3 नंबरचा कोण आहे ते दोन्ही समान होतील. तर आपण हे लिहूया कोण नंबर 2 बरोबर कोण नंबर 3. तर इथे मी लिहिला त्यानुसार कोण नंबर 2 बरोबर कोण नंबर 3. याला देऊन टाकला परिणाम नंबर 2. हे का बरं एकरूप झाले कारण ते अनुकोन आहेत समांतर रेषामुळे तयार होणारे बरोबर. आता पहिल्या परिणाम आणि दुसऱ्या परिणामावरून पहा की 1 ही 2ला एकरूप आणि 2 नंबर हे 3ला एकरूप असेल तर 1 नंबर आणि 3 नंबर पण कसे होणार एकरूप बरोबर. पण कोण 1 आणि 3 आता का आहे तर कोण 1 नंबर आणि कोण 3 नंबर. आता आपल्याला काय करायचे का मधली रेषा झाकायची आहे बरोबर. तर मधली रेषा मी याप्रमाणे झाकून टाकतोय. याप्रमाणे थोडा मधली रेषा झाकून टाकली मी जर बरोबर. मधली रेषा जर झाकून टाकली तर आपल्याला आता फक्त 1 नंबरचा कोण दिसतोय आणि 3 नंबरचा कोण दिसतोय बरोबर. तर हा 1 आणि 3 नंबरचा कोण तुम्ही व्यवस्थित बघा फक्त एल रेषा आणि एन रेषा दिसते. 1 नंबरचा कोण 3 नंबरचा कोण दिसतोय आणि ही त्याची छेदिका बरोबर. तर याच्यामुळे पण इथे कोणता आकार तयार झालेला आहे एफ बरोबर. तर एफ हे अनुकोन आहेत संगत कोण आहेत आणि जर ते दोन्ही एकरूप पण आहेत जर 2 संगत कोण एकरूप असतील तर ही रेषा जी आहे एल आणि एन ही समांतरच असेल. ही अनुकोनची पूर्वधारणा आहे बरोबर. तर ही 2 रेषा अशा प्रकारे समांतर होणार. ते आपण लिहिलं का 1 आणि 3 नंबर समान असल्यामुळे बरोबर ते छेदिकेमुळे तयार होणारे अनुकोन आहे. अनुकोन अर्थातच संगत कोण बरोबर. अनुकोन हा शब्द मी जिथे जिथे वापरलेला आहे ते कोण म्हणजे कोणते कोण आहेत संगत कोण बरोबर. आणि संगत कोण ची पूर्वधारणानुसार रेषा एल आणि एन समांतर आहे. तर पाहूया प्रमेय 6.7 मध्ये. चला इथे त्रिकोण पी क्यू आर याप्रमाणे त्रिकोण पी क्यू आर आपल्याला दिलेलं आहे बरोबर. ही रेषा आपल्याला नंतर काढायची आहे. फक्त आपल्याला त्रिकोण पी क्यू आर दिलेला आहे. त्या पी क्यू आरमध्ये कोण पीला मी 1 नंबरचं नाव दिला कोण क्यूला 2 नंबर आणि 3 नंबरचा कोण हा समजून घ्या की आर आहे बरोबर. आता आपल्याला सिद्ध करायचे आहे की या तिन्ही कोणांची मापांची बेरीज किती होते 180. अर्थात कोण नंबर पी क्यू प्लस आर बरोबर 180 बरोबर. म्हणजे 1 नंबर अधिक 2 नंबरचा कोण अधिक 3 नंबरचा कोण त्यांची बेरीज होणार 180. आता या वस्तू सिद्ध करण्यासाठी मी काय केलं की पी बिंदूमधून जाणारी आणि रेषा क्यू आरला समांतर असेल अशी एक रेषा XY काढलेली आहे. एक्झॅक्ट तुम्हाला क्यू आरला समांतर असेल अशी एक रेषा स्केलने पी बिंदूमधून जाणारी रेषा XY काढायची आहे बरोबर. जर रेषा XY काढली तर इथे तुम्हाला बघा स्पष्टपणे दिसतंय का पी बिंदूजवळ आणि क्यू बिंदूजवळ एक झॅड तयार झालेला आहे बरोबर. अर्थात याला जर मी 4 नंबरचा कोण म्हणू याला 5 नंबरचा कोण म्हणू तर हा 4 नंबरचा कोण हा क्यू बिंदूसोबत क्यू बिंदूजवळ जो 2 नंबरचा कोण बनतोय त्याला एकरूप आहे बरोबर. अर्थात 4 नंबर बरोबर 2 नंबर तुम्ही लिहू शकता. त्याला आपण परिणाम नंबर 1 देऊन टाकू. त्याचप्रमाणे जर तुम्ही इकडे व्यवस्थित पाहिलं तर इकडचा उलटा झॅड तयार झालेला आहे बरोबर. हा उलटा झॅडमध्ये हा 5 नंबरचा कोण आणि त्याच्यासोबत हा 3 नंबरचा कोण 5 नंबरचा आणि 3 नंबरचा हे दोन्ही कोण एकरूप झालेले आहेत बरोबर. तर 5 बरोबर 3 आणि 4 बरोबर 2 हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे बरोबर. आता हे समजा की या त्रिकोणाला मी पूर्ण झाकून टाकू बरोबर. तर वर XPY ही एक सरळ रेषा आहे बरोबर. सरळ रेषा म्हणजे ते काय येणार सरळ कोण आणि सरळ कोण अर्थातच त्याच्या माप किती येणार 180 अंश बरोबर. तर मला लिहिता येणार की कोण XPY बरोबर काय असणार आहे
कोण XPY बरोबर 180 अंश, बरोबर. पण XPY हा कोणत्या कोणने तयार झालेला आहे, तर कोण XPQ, QPR आणि RPY, बरोबर. अर्थात 4 नंबर, 1 नंबर आणि 5 नंबरच्या कोणने, बरोबर. तर हे नंबरिंग मी करून टाकलं. कोण 4 अधिक कोण 5 अधिक कोण 1 बरोबर येणार 180, बरोबर. पण आपण पाहिला की 4 नंबरचा कोण हा 2 बरोबर आहे, 2 जितका आहे. 5 नंबरचा कोण हा 3 इतका आहे. तर 4च्या ठिकाणी 2 आणि 5च्या ठिकाणी 3 लिहिता येणार. तर 4च्या ठिकाणी मी लिहिलं 2 आणि 5च्या ठिकाणी लिहिलं आपण 3. तर 2 नंबरचा कोण अधिक 1 नंबरचा कोण अधिक 3 नंबरचा कोण बरोबर 180. पण 1 नंबरचा कोण अर्थात काय येणार, तर कोण P, बरोबर. अधिक 2 नंबरचा जो कोण आहे तो बरोबर काय येणार Q आणि 3 नंबरचा कोण येणार R. म्हणून P अधिक Q अधिक R बरोबर 180. मित्रांनो, शेवटचा प्रमेय 6.8 आहे. तो तुम्हाला सिद्ध तर नाही करायचा आहे, पण तुमच्यासाठी एक नवीन कॉन्सेप्ट आहे, त्रिकोण आणि त्याच्या बहिष्कोन. आता त्रिकोण म्हणजे समजू काय, त्रिकोण ABC दिलेला आहे. आता त्रिकोणाची कोणत्या पण एक बाजूला लांबवलेलं असताना, आता BCला मी थोडा लांबवतो इथे D पर्यंत, बरोबर. BC बाजूला इथे D पर्यंत लांबवलं, तर त्याच्यामुळे इथे कोण तयार झालेला आहे, कोण ACD. तर इथे हा जो कोण ACD आहे त्याला म्हणतात त्रिकोणाचा बाह्यकोन किंवा बहिष्कोन, बरोबर. कोण ACDला काय म्हणतात, त्रिकोणाच्या बहिष्कोन. आणि हा जर बहिष्कोन असेल, बरोबर, त्याला मी 4 नंबरचा कोण नाव दिलेलं आहे. तर हा जर 4 नंबरचा कोण बहिष्कोन असेल तर त्याचे अंतःसम्मुख कोण, त्याचे अंतःसम्मुख कोण कोणते का, त्याच्यासोबत जो रेषीय जोडीतील कोण बनवतो तो नाही, पण त्याशिवायचे हे बाकीचे जे 2 कोण आहेत, कोण A आणि कोण B, हे होणार त्याचे अंतःसम्मुख कोण. तर या कोणासाठी अंतःसम्मुख कोण होणार कोण A आणि कोण B. अर्थात जर 4 नंबरचा कोण बहिष्कोन असेल तर अंतःसम्मुख कोण येणार 2 नंबरचा कोण आणि या 1 नंबरचा कोण, बरोबर. हे होणार अंतःसम्मुख कोण. आणि नेहमी लक्षात ठेवा की बहिष्कोनाचे माप अंतःसम्मुख कोणांच्या मापांची बेरीज एवढा असतो. अर्थात तुम्ही लिहू शकता की कोण नंबर 4चे माप किती येणार, तर 1 नंबरच्या कोणाचे माप अधिक 2 नंबरच्या कोणांच्या मापांची बेरीज एवढं असेल, बरोबर. आता प्रत्येक वेळेस असं नाही का BCला लांबवला तर कोण BCD हा बहिष्कोन मिळेल. तुम्ही रेषाखंड ACला पण लांबवू शकता याप्रमाणे, बरोबर. इथे लांबवला आणि इथे मी समजा की T बिंदू हा नाव देऊन टाकू, तर हा जो कोण तयार झालेला आहे कोण TAB, याला मी 5 नंबरचा कोण नाव देऊन टाकतो, बरोबर. तर कोण TAB हा पण त्रिकोणाच्या बाहेर बाजू आलेला आहे, म्हणून कोण TAB याला पण म्हणू बहिष्कोन. आणि हा 5 नंबरचा कोण आहे तो बहिष्कोन असेल तर त्याच्यासोबत जो रेषीय जोडीतील कोण बनवतो तो नाही, पण त्याशिवायचे बाकीचे जो कोण आहेत 5 नंबरच्या कोणाच्या अंतःसम्मुख कोण कोणते येणार, तर कोण नंबर 2 आणि कोण नंबर 3. तर आपण लिहू शकतो कोण नंबर 5 बरोबर कोण नंबर 2 अधिक कोण नंबर 3, बरोबर. अशा प्रकारे तुम्ही त्रिकोणाची कोणतीही बाजूला लांबवली तर तुम्हाला बहिष्कोन मिळेल. तुम्ही ही बाजू ABला पण लांबवू शकता, तर इथे खाली बहिष्कोन मिळेल. त्याला जर 6 नंबर नाव देऊन टाकू आपण, बरोबर, या कोणाला, तर हा बहिष्कोन बनला. आणि हा बहिष्कोनला 6 नंबर दिला तर त्याचे अंतःसम्मुख कोण कोणते येणार, तर 1 नंबर आणि 3 नंबर, म्हणजे 6च्या माप 1 आणि 3 नंबरच्या कोणाची बेरीज एवढा असेल, बरोबर. पण हे तर नेहमी आपण इकडची बाजू घेतली, बरोबर. आता याच AB बाजूला तुम्ही इकडे लांबवाल तर इकडे बहिष्कोन मिळेल. याच BC बाजूला तुम्ही जर इकडे लांबवाल तर इकडे बहिष्कोन मिळेल. याच AC बाजूला तुम्ही इकडे लांबवाल तर इकडे बहिष्कोन मिळेल, बरोबर. अर्थात त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूजवळ 2-2 बहिष्कोन मिळतात आणि म्हणून एकूण त्रिकोणाला 6 बहिष्कोन असतात, बरोबर. पुस्तकात ही माहिती नाही दिली आपल्याला, पण एकूण प्रत्येक शिरोबिंदूशी 2-2 बहिष्कोन बनल्यामुळे इथे आपल्याला त्रिकोणाला एकूण 6 बहिष्कोन मिळतात.